होता। म्हणून भरपूर शेती, विहिरींना मुबलक पाणी, बारामाह वाहणाऱ्या नद्या होत्या। म्हणून शेतकरी तीनही ऋतूंमध्ये पिके घेत होता। परिणामी भारतीय अर्थव्यवस्थेला जास्तीत जास्त उत्पादन कुठून मिळायचे, तर ते या शेती क्षेत्रातूनच मिळायचे। म्हणून भारताला कृषीप्रधान देश असे म्हणायचे। आणि म्हणूनच या कृषीप्रधान देशाचे भयावह वास्तव मांडण्याकरिता मी नोट क्रमांक 4 विषय मांडते, कृषीप्रधान भारताचे भयावह वास्तव। मित्रांनो, आपला देश हा कृषीप्रधान देश आहे। मग या देशात सर्वात श्रीमंत कोण असला पाहिजे? शेती क्षेत्रात काम करणारा शेतकरी, व्यापारी, कर्मचारी का पुढारी? अहो, ज्यांच्याकडे आलिशान सुंदर गाडी आहे, करोडो रुपयांची संपत्ती आहे, करोडो रुपयांचा बंगला आहे, तो श्रीमंत असला पाहिजे ना। मग तो श्रीमंत असला पाहिजे ना। भारत देश हा कृषीप्रधान देश आहे असे मीही म्हणायचे, परंतु देशातील वास्तविक चित्र पाहिला मला असं वाटते की भारत देश हा कृषीप्रधान, तर भारत देश हा व्यापारी प्रधान, कर्मचारी प्रधान देश आहे। प्रधान देश आहे। आज परिस्थिती कशी झाली आहे? केंद्र सरकारने आणलेल्या 3 कृषी विषयक कायदे हे मागे घेण्यासाठी शेतकरी राजा दिल्लीमध्ये 1 महिना झाला ठाम बसून होता, तरीही माझ्या शेतकरी राजांची कोणी दखल घेतली नाही। म्हणून मला असं म्हणावं वाटतं की या देशात फक्त 3च लोकसंख्या आहेत, ते म्हणजे व्यापारी, कर्मचारी आणि पुढारी, आणि यांच्या तुलनेत शेतकरी राजा मात्र भिकारी। हे पाहून मला एक प्रश्न पडते की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश कसा? कृषीप्रधान देशात जर कृषी क्षेत्रामुळे आर्थिक उत्पन्न मिळत असेल तर लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने, दारूची कारखाने ही सुरूच केली नसती ना। मे महिन्याच्या सुरुवातीला वर्तमानपत्रामध्ये पहिल्याच पानावर जाहिरात ही बातमी झळकली की दारू विक्रीमुळे देशाला आर्थिक महसूल मिळतो। मग हा देश कृषीप्रधान आहे असं म्हणण्यापेक्षा हा देश मध्यप्रधान आहे असे म्हणा ना। तर आपल्या देशामध्ये दर अर्ध्या तासाला शेतकरी आत्महत्या करतोय। तर कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांनी आत्महत्या करणे हे कसं काय शक्य आहे? तर याला जबाबदार या देशाचे शासनकर्ते व प्रशासन असले पाहिजे। आता IPL 2025 साठी लिलाव झाला होता, त्यासाठी 640 करोड एवढा खर्च येणार आहे। मग तेही फक्त खेळाडू खरेदीसाठी। मग मात्र जो आपल्याला जगवतोय, जो आपल्याला वाचवतोय, तो शेतकरी राजा फासावर लटकून मरतोय, आणि त्या शेतकरी राजाची किंमत मात्र 0। त्या शेतकरी राजाची किंमत मात्र 0। अरे कुंभार मडकं तयार करतोय, त्या मडक्याची किंमत तो स्वतः ठरवतोय। टोपली तयार करणारा कारागीर टोपली तयार करतो, त्या टोपलीची किंमत तो स्वतः ठरवतो। पण मात्र रक्ताचं पाणी करून या शेतीत पिकवलेल्या पिकाला भाव करण्याचा अधिकार माझ्या शेतकरी राजाला मिळत नाही। म्हणून तर हे काय पिकाचा हमीभाव ठरवतात ते कोण? उद्योगपती, दलाल, कारखानेदार हेच ना। तर लाखोंना जगवणाऱ्या शेतकरी राजाला कर्जमाफीची गाजर नकोय, तर त्याला शेतातील पिकाचा हमीभाव ठरवण्याचा अधिकार द्या। मित्रांनो, आपल्या देशामध्ये पहिली कर्जमाफी कधी झाली? तर ती झाली 16व्या शतकात।